सभापती महोदया, कोकणातील लोककलेच्या बाबतीमध्ये मी औचित्याचा मुद्दा उपस्थित करतोय। कलगीतुरा, नमन, भेदिक शाहिरी या लोककलांना अ वर्गात समाविष्ट करण्यात यावे। कलगीतुरा, नमन, भेदिक शाहिरी या लोककलांना सांस्कृतिक विभागातर्फे एक स्वतंत्र महामंडळ काढून त्यावर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून 2 प्रतिनिधी नियुक्त करावे। नमस्कार। महाराष्ट्र सरकारचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे आणि आज विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी कोकणातील ज्या लोककला आहेत, नमन, त्याचप्रमाणे कलगीतुरा म्हणजे शक्तितुरा आणि भेदक शाहिरी या लोककलांना महाराष्ट्र राज्याच्या लोककला सूचीमध्ये स्थान मिळावं, त्यांना बजेटमध्ये निधी मिळावा, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र इमारत असावी किंवा जागा असावी, त्यांचे मोजतं भरावेत म्हणून औचित्याच्या मुद्द्याद्वारे प्रश्न उपस्थित केला विधान परिषदेमध्ये। आणि तो मला वाटतं आजच्या ह्या विधानसभेच्या कामकाजामध्ये त्याची नोंद घेण्यात आलेली आहे। एक लक्षात घ्या, येते आपण ज्या कोकणातून ज्या आमदारांना वर्षानुवर्ष निवडून देतो यांनी कधीही हा असा औचित्याचा मुद्दा मांडून किंवा ह्या लोककलेना आपल्या ह्या महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख लोककलांच्या सूचीमध्ये स्थान मिळवण्यामध्ये कधी प्रयत्न केलेले नाहीत। लक्षात गेली 35-40 वर्षे आपण ह्या त्याच आमदारांना त्याच पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निवडून देतो, परंतु त्यांना कधी ते आपले प्रश्न वाटले नाहीत। आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून तुम्हाला कळलंच असेल, या लोककला सुद्धा या ओबीसी बहुजन समाजाच्या या आणि शेतकरी कष्टकरी वर्गाच्या लोककला आहेत, त्यांचं कुठे संवर्धन होऊ नये अशी ज्यांची इच्छा असावी म्हणून कोकणातील कुठल्याही लोकप्रतिनिधीने यांना निवेदन द्यायची, यांचे सत्कार करायचे एवढंच यांचं हे आहे। एका आमदाराने तर मध्यंतरी विधानसभेच्या प्रवेशद्वारावरती बोर्ड घेऊन लोककलांना मान्यता मिळाली पाहिजे ही नौटंकी केलेली आहे नुसती, परंतु ज्या ठिकाणी बोलायला पाहिजे, सूचीमध्ये समाविष्ट केले पाहिजे असे जे शासकीय जे मुद्दे आहेत ते आज गोपीचंद पडळकर साहेबांनी उपस्थित केले। त्यांचे खरोखर आपण कोकणातील सर्व कलाकारांच्या वतीने आभार आणि धन्यवाद त्यांचे मानले पाहिजे। परंतु एक लक्षात ठेवा, ह्याच्यापुढे मत आमचे तर लोकप्रतिनिधी सुद्धा आमचेच असायला पाहिजेत आणि ह्याच्याबद्दल कोकणातील ह्या ज्या लोककला आहेत, ह्या ज्या लोककला मंडळ आहेत, हे जे लोककलेच्या संस्था आहेत, लेखक, कवी, शाहीर ह्या आणि कलाकार सर्वांनाच विनंती आहे की लोककला हा समाजाच्या उन्नतीचा सगळ्यात मोठा पाया आहे। लोकप्रबोधनाचं कार्य अशा लोककलेतून होत असतं आणि तुम्हाला विनंती आहे ह्या ज्या चुकीच्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याबद्दल बोलणं आणि आपले दुःख आपलं दुःख आहे हे मानणं हे तुमचं सर्वांचं कर्तव्य आहे आणि लोकसंस्कृतीतून ते दिसलं पाहिजे। तुम्ही आता पुढे पाहाल की कसं त्यांनी हा जो मुद्दा आहे तो औचित्याचा मुद्दा उपस्थित केला आणि एक प्रकारे जिथे बोलायला पाहिजे तिथे ते बोललेले आहेत। पुढची जी लढाई आहे ते आपल्या अनेक संस्थांची आहेत, आपण सर्वांनी मिळून ती लढू। आणि पुन्हा एकदा पडळकर साहेबांचे मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद। त्यांनी विधानसभेमध्ये कशा प्रकारे औचित्याचा मुद्दा उपस्थित केला। सभापती महोदया, कोकणातील लोककलेच्या बाबतीमध्ये मी औचित्याचा मुद्दा उपस्थित करतोय। कलगीतुरा, नमन, भेदिक शाहिरी या लोककलांना अ वर्गात समाविष्ट करण्यात यावे। कलगीतुरा, नमन, भेदिक शाहिरी या लोककलांना सांस्कृतिक विभागातर्फे एक स्वतंत्र महामंडळ काढून त्यावर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून 2 प्रतिनिधी नियुक्त करावे। सदर लोककलेचा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून महोत्सव भरण्यात यावा व त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात यावी। कलगीतुरा, नमन, भेदिक शाहिरी या लोककलेसाठी मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयी सुविधायुक्त स्वतंत्र भवन मिळावे यासाठी अनेक मागण्यांचे निवेदन कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई व शाहीर विकास लांबोरे यांचेकडून राज्याचे सांस्कृतिक मंत्री यांना 3/8/2023 रोजी देण्यात आले आहे। या मागण्यांच्या अनुषंगाने आज मितीस कोणतीही कारवाई झालेली नसून कलाकारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरलेले असून या मागण्याबाबत तात्काळ निर्णय होण्याची मोठ्या अपेक्षेने कलाकार वाट बघत आहेत। त्यामुळे याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास करीत आहे। ठीक आहे, आजचे औचित्य आपली